नागपुरातील रामदासपेठ परिसरात पुन्हा एकदा ठाकूर गँगनं हैदोस घातलाय। किरकोळ वादातून ठाकूर गँगच्या सदस्यांनी शस्त्रांसह हॉटेलवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। बेसबॉल बॅट आणि कुऱ्हाडींच्या साहाय्यानं हॉटेलमधील साहित्याचं नुकसान करण्यात आलं। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल बाजार रोडवरील श्री साई रेस्टॉरंट इथं घडली। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे हॉटेलच्या बाहेर काही युवक आणि अमित ठाकूर यांच्यात वाद झाला। वाद झाल्यानंतर काही वेळातच आरोपी आपल्या साथीदारांसह 2 वाहनांमधून घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या हातात बेसबॉल बॅट आणि कुऱ्हाडी होत्या। युवक तिथून पळून गेल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये घुसून धिंगाणा घातला आणि हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली। यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनाही धमकावण्यात आलं। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत। सीताबर्डी पोलिसांनी सुमित ठाकूर आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।